नाशिकच्या तपोवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी केवडी बन येथील कृषी गोसेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये गोणीत भरलेला अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30च्या सुमारास परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी शोध घेतला। यावेळी त्यांना संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली। ती उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले। यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्राथमिक अंदाजानुसार 4 ते 5 दिवसापूर्वी हत्या करून मृतदेह येथे फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विकासकामे सुरू असून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मजुरांची वर्दळ असताना अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक। आज या ठिकाणी वॉटर ग्रेसचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग निदर्शनास आली। म्हणजे काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारणतः महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे असेल।